त्रिपुरारी पौर्णिमेची कथा. त्रिपुरी पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता आणि म्हणूनच ते त्रिपुर म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखले जाते. त्रिपुरासुरांच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते. तारकासुराच्या वधानंतर त्याच्या 3 दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले. थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्ष यांनी ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला. ही 3 स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जातात. त्रिपुरे म्हणजे 3 शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत. हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत. त्यावेळी मध्यान्हसमयी अभिजित मुहूर्तावर आणि चंद्रपुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावती नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3ही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता. आणि यात त्रिपुरासुरांनी 3ही लोकांवर हाहाकार माजवला. तेव्हा सर्व देवता भगवान शिवांकडे मदतीसाठी गेले. त्या तिघांचा वध करावा अशी त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा महादेवाने विश्वकर्मातर्फे एक दिव्य रथ निर्माण केला आणि सर्व देवतांनी आपले अंश त्या दिव्य रथास प्रदान केले. तेव्हा त्या दिव्य रथावरती स्वार होऊन भगवान शिव त्या तिघांचा वध करण्यासाठी निघाले. देव आणि दानवांमध्ये भयानक युद्ध चालू होतं. युद्धाच्या वेळेला जेव्हा 3ही राक्षस एका दिशेला आले तेव्हा एक अद्भुत मुहूर्त झाला आणि महादेवांनी एकाच बाणात तिघांचा वध केला. तेव्हापासून महादेवांना त्रिपुरारी असे म्हटले जाते. त्या तिघांचा नाश झाला या आनंदामध्ये सर्व देवतांनी सर्वत्र दीपपूजन केले आणि देवदिवाळी साजरी केली. कारण ज्या दिवशी महादेवांनी त्या तिघांचा वध केला होता तो कार्तिक पौर्णिमेचा दिवस होता. आता आपण ऐकणार आहोत मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या श्री विष्णू यांच्या मत्स्य अवतारातील कथा. पौराणिक कथेनुसार एक प्रतापी राजा होता. त्याचे नाव सत्यव्रत असे होते. एकदा तो कृतमाला नदीत स्नान करत होता. स्नान झाल्यानंतर त्याने जेव्हा सूर्यदेवांना तर्पण करण्यासाठी आपले हात पुढे केले तेव्हा त्याच्या हातामध्ये अंजली नावाची एक छोटी मासोळी आली. राजा सत्यव्रतने त्या मासोळीला पुन्हा नदीत सोडून दिलं. पण तेव्हा ती मासोळी राजाला म्हणाली, राजा, या नदीमध्ये मोठे मोठे मासे तसेच अन्य जीव आहेत जे माझ्यासारख्या छोट्या जीवांना मारून खातात. तेव्हा तू माझं रक्षण कर. हे ऐकून सत्यव्रत राजाच्या मनामध्ये तिच्याविषयी दया आली. त्यानं त्या मासोळीला आपल्या कमंडलूमध्ये ठेवले आणि घरी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा उठला तेव्हा त्याने पाहिलं की त्या मासोळीचे शरीर इतके मोठे झाले की त्यामुळे तो कमंडलू तिला लहान पडत आहे. तेव्हा मासोळी त्याला म्हणाली, राजा, माझ्यासाठी काही वेगळं स्थान असेल तर शोध. मी यात राहू शकत नाही. तेव्हा राजानं त्या मासोळीला कमंडलूमधून काढून एका पाण्याच्या माठात ठेवलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्या मासोळीला तो माठ देखील छोटा पडला होता. असे करत करत त्या मासोळीचा आकार इतका मोठा झाला की तिला ठेवण्यासाठी तलाव देखील लहान पडू लागला. तेव्हा राजानं त्या मासोळीला समुद्रात सोडले. पण काय आश्चर्य, तो इतका विशाल समुद्र देखील त्या मासोळीसाठी लहान पडला. तेव्हा राजा सत्यव्रतने मोठ्या विनम्रतेच्या सुरात विचारलं, आपण कोण आहात जे या विशाल सागरात देखील पुरू शकत नाहीत? तेव्हा विष्णूंनी उत्तर दिले, मी हयग्रीव नावाच्या दैत्याच्या वधासाठी आलो आहे, ज्याने छळ कपटाने वेदांना चोरले आहे आणि त्यामुळे जगात 4ही बाजूंना अज्ञानता आणि अधर्म पसरलेला आहे. मत्स्यरूप धारण केलेले विष्णू म्हणाले, आजपासून बरोबर 7 दिवसांनी पृथ्वीवरती प्रलय येईल आणि तो खूपच भयानक असेल आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वी जलमय होईल.
पाण्याशिवाय इथे काहीही राहणार नाही. तेव्हा इथे एक नाव येईल. तेव्हा त्यात तुम्ही सर्व अन्न, औषधी, बियाणे आणि सप्तऋषींना सोबत घेऊन नावेत चढा. मी तेव्हा तुम्हाला पुन्हा भेटेल. राजाने भगवंताचा आदेश मान्य केला. बरोबर 7 दिवसांनी पृथ्वीवरती प्रलयचक्र सुरू झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाले. तेव्हा राजा सत्यव्रतला एक नाव दिसली. भगवंतांनी दिलेल्या आदेशानुसार सत्यव्रतने त्या नावेत सप्तऋषींना सन्मानपूर्वक चढवले आणि सोबतच काही महत्त्वाचे अन्न आणि औषधी घेऊन सत्यव्रत नावेत चढला. समुद्रामध्ये पाण्याचा इतका प्रवाह असून देखील नाव आपोआप चालत होती. चारही बाजूंना पाण्याशिवाय काहीही दिसत नव्हते. याच वेळेला राजा सत्यव्रतला मत्स्य रूपातील भगवंत दिसले आणि साक्षात भगवंतांना समोर पाहून राजा सत्यव्रत आणि सप्तऋषी धन्य झाले. जेव्हा समुद्राचा प्रकोप शांत झाला तेव्हा भगवंतांनी हयग्रीवचा वध करून सर्व वेद परत घेतले आणि ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे भगवान विष्णूने मत्स्यरूप धारण करून सर्व वेदांचा उद्धार केला. त्यानंतर शंभू महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात. या दिवशी विष्णूची सहस्रनावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे. इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो. अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा, या दिवशी घरात, मंदिरात दिवा लावला जातो. दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा, परंपरा, विचार यांचा अंधार दूर हो हीच प्रार्थना आहे. कार्तिकी पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. या दिवशी दीपदान केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे. तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. कार्तिक पौर्णिमेला दीपदानाला विशेष महत्त्व आहे. ते 6 कृतिकांचे प्रिय पुत्र असल्याचे मानण्यात येते. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृतिकांचे कार्तिक पौर्णिमेस पूजन केल्याने भगवान शंकर व त्यांच्या परिवाराची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमा याचना करायची असते. तसेच या दिवशी लक्ष्मीनारायण पूजेत तसेच शक्य असल्यास सत्यनारायण पूजनही करणे उत्तम मानले गेले आहे. कार्तिक पौर्णिमेला आवर्जून दीपदान करावे. या दिवशी काय करावे? सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये गंगा नदीत स्नान करावे. असे शक्य नसल्यास घरात अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचे पाणी मिसळून स्नान करावे. भगवान विष्णूची उपासना करावी. त्याचबरोबर श्री विष्णू सहस्रनाम वाचावं. शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय यांची पूजा अवश्य करावी. या दिवशी शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृतिकांचे पूजन करावे. संध्याकाळी मंदिरात जाऊन देवाला दिवा लावावा. गरिबास पांढऱ्या वस्त्रासह दूध, मिठाई व तांदूळ यांचे दान जरूर करावे. या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते म्हणून बेल तुळस वाहून पूजा करण्याची प्रथा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.